तो है सर, ठीक है नाव काय सर? एक बिनविषारी साप एका सर्पमित्राला थोडासा दंश केला होता. नाही का रक्त स्टार्ट देखिए ले लवकर रक्त निघते. काय करतोस? अरे अब्बा दिस इज अ स्नेक. बघा इकडे आहेत साप. बरं थोडंसं व्यवस्थित राहते. तर असं वाटत आहे की ती स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहत आहे. घरी घेऊन जाय. काढशील नाही तर डबा बाहेर निघेल. स्नेक. त्याला मला बघू नको, त्याला बघ. मौका भेट. हल्लो आता हल्लो. भावसार चौकाकडे चालला तुम्ही? 2 मिनिटं थांबता का? यायला आम्ही. हो साहेबाला घेऊन जायचं का रे? पण ते खूप स्वच्छता अभियानमध्ये आधीच जुळलेले आहेत. लोक आपल्याला बघायले, त्यांना बोलायचं प्लास्टिकनं काय होतं. प्लास्टिकनं पोटात गेलं तर मायक्रोप्लास्टिक पोटात गेलं तर आपल्याला कॅन्सर होते, रक्त जाम होते आणि एअर पोल्युशन होते. प्लास्टिक आपल्याला तू तू कधी शिकलास? मला कळलं नाही. माझा रामा एअर पोल्युशन माहिती आहे तुला? गाडीमुळे होते. गाडीमुळे होते. व्हेरी गुड. 2 प्रकारचे वेस्ट असतात. बायोडिग्रेडेबल. 2 घ्यायचे. तर प्लास्टिक नॉन बायोडिग्रेडेबल. किती वर्ष असंच पडून राहते. तू इथं जर चिप्सचं पॅकेट टाकलास खाली तर 100 वर्ष इथंच खालीच राहते. मग त्याच्यासाठी त्याचा यूज कमी करायचा. म्हणजे लोकांना काय सांगायचं आपण की आम्ही नांदेड ब्लॉगर्स आहोत. आम्ही गेले 2.5 वर्ष झालं काम करतो दर रविवारी. भले 1 दिवस काम करायला तुम्ही 2.5 वर्ष सांगायचं. आपल्याला प्लास्टिक घ्यायचं, दुसरं इतर कागद पेपर काही नाही घ्यायचं. बरोबर आहे. आपलं एक उद्दिष्ट आहे की प्लास्टिक आपल्याला बंद करायचं. से नो टू प्लास्टिक. नांदेड शहर प्लास्टिक मुक्त शहर. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आम्ही कचरा जमा करता की तुम्ही मला कळते की कचरा जमा. सर्व दुकान मालकांना विनंती आहे, दुकानात पुढे आपल्या दुकानासमोर डस्टबिन ठेवली पाहिजे. आपल्या दुकानातील घरातील कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कोठीचा वापर केला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये महानगरपालिकेची गाडी येते, त्यांना सुपूर्द करावा. बिस्किट चॉकलेट्स खाऊन जर कुठे टाकत असतील बॅच खाली हॉलमध्ये, वर्गामध्ये, खिडकीतून बाहेर पटांगणामध्ये, तर हे चुकीचं आहे. प्लास्टिकमुळे. आणि ट्री प्लांटेशन करणं एकमेव उपाय आहे त्याला की आपण पोल्युशन. यावर्षी 1,500 प्लांट सगळं. हां खूप चांगलं. पाणी टाकायचं, त्याला वाढवायचं. हां इट इज नॉट जोक. तेच. आणि असं इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे पण सगळ्यांनी. केवळ माझ्या लेकरांना दाखवायचं की मी सुद्धा करतो. तेच हे फोटो काढण्याचं कारण हेच आहे की लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे जे आपण काय करायला येतं. कचरा टाकत जाऊ नये. व्यवस्थित म्हणा. चला ऐकलात नांदेडकरांनो, कचरा टाकून जा. त्याचा मेसेज आहे आपल्याला की आपण जे कचरा टाकतोय रस्त्यावर ते नाही टाकलं पाहिजे. बरोबर मित्रांनो? येस. त्या कचऱ्यानं काय होते? कॅन्सर. कॅन्सर होते. माहिती असून सुद्धा लोक प्लास्टिक मध्ये खातात पितात. की बाबा प्लास्टिक पिशवी सोडा आणि कापडी पिशवी
वापरा. नमस्कार मित्रांनो, आम्ही दर रविवारी नांदेड ब्लॉगर्स टीम दर रविवारी आम्ही प्लास्टिक मुक्त अभियान राबवतोय. अनेक ठिकाणी पब्लिक प्लेस जिथे आहे, सार्वजनिक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्लास्टिक मुक्त नांदेड शहर करतोय. तसंच आज मालेगाव रोड येथे तथागत पाटीच्या समोर हे एम्प्टी प्लॉट आहे. तिथे एवढा जमलेला कचरा आहे की इकडे बिल्डिंग दिसतात तुम्हाला पाठीमागं. जे कोणी आहे, हॉटेलवाले असतील, जे कोणी असतील, तर त्यांनी इथे आणून प्लास्टिक टाकतात, म्हणजेच त्यात जमलेला कचरा टाकतात. तर आपल्याला हे नांदेड शहर प्लास्टिक मुक्त शहर करायचं आहे. तर गेल्या 2.5 वर्षापासून नांदेड शहर हे नांदेड ब्लॉगर्स हे नांदेड शहरामध्येच प्लास्टिक मुक्त योजना राबवित आहे. ह्या योजनेमध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. तसेच आज छोटे छोटे चिमुकले आलेले आहेत, एका हॉस्टेलचे मुलं आहेत ते, आणि तसंच त्यांचे सर आहेत, सरांनी घेऊन आलेले आहेत की लोकांना मला एक मेसेज द्यायचा आहे. हे जे आपण रस्त्यावर प्लास्टिक टाकतोय ह्याचे जबाबदार कोण? ह्याचे जबाबदार आपण स्वतः आहोत. त्यासाठी तुम्हाला एक मेसेज देऊ इच्छितो आम्ही की बाबा नागरिकांनो, असा रस्त्यावर कचरा न टाकता हा कचरा आपण व्यवस्थित ह्याची विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणजेच हा कचरा डस्टबिनमध्ये किंवा कचरा कोंडीमध्ये टाकून येणाऱ्या महानगरपालिकेच्या गाडीला हा कचरा सुपूर्द करावा. हे नांदेड ब्लॉगर्स जनहितार्थ जारी करत आहे. धन्यवाद. आणि हे जे प्लास्टिक अभियान आहे तुमचं कधीपासून चालू होतं? सर, गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही हे प्लास्टिक मुक्त अभियान राबवत आहोत. अच्छा अच्छा. आणि याच्यामध्ये तुम्हाला अडथळे कोणते कोणते आलेत? सर, ह्याच्यामध्ये अडथळे असे येतात की आम्हाला बाबा भरपूर पब्लिक आहे, तुम्ही आम्हाला का सांगताय तुम्ही कंपन्या बंद करा, कंपन्या बंद करा, हा मेन त्यांचा उद्देश आहे. बाबा कंपन्या आपल्याला बंद नाही करतायत, पण आपण एवढं एक करू शकतोय की आपले विचार बदला, नक्कीच कंपन्या बंद होतील, मला असं वाटतं. बरोबर. आणि प्लास्टिकला रिप्लेसमेंट पण आहे ना? हां सर, प्लास्टिकला रिप्लेसमेंट आहे. जनरली आपण काय करतोय, सहसा हे लोकांना माहिती नाही, आणि माहिती असून सुद्धा ते थोडंसं गैरवापर करतात त्याचं. म्हणजेच काय करतात, सिंगल यूज प्लास्टिक आहे, जनरली आपल्याला त्याला डबल पण यूज करता येतो. बरोबर आहे. जसं की आपण बाजारातून भाजीपाला आणलं, त्याला व्यवस्थित काढून त्याच्यानंतर आपण रियूज करू शकतोय. पण तसं न करता आपण घेतलं कॅरी बॅग फेकून दिलं कुठे पण, घरामध्ये टाकतोय, खिडकीतून बाहेर टाकतो, आपलं काय जाणार आहे. पण लोकांना हे नाही समजत, तोच कॅरी बॅग उडून एखादे मुख्य प्राण्याच्या, म्हणजे जे काही पाळीव प्राणी आहेत, तर ते कॅरी बॅग खाऊन एक दिवस मृत्युमुखी होतात. हे ॲनिमल्ससाठी सुद्धा खराब गोष्ट आहे आणि आपल्यासाठी सुद्धा. त्याच्यासाठी आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचं आहे भारत. तर आणखी म्हणजे तुम्ही आतापर्यंत हे ब्लॉगर्सची टीम आहे, किती आतापर्यंत ड्राईव्ह केलेली आहे? जवळपास मॅक्झिमम मी गेल्या 1.5 वर्षापासून हे नांदेड ब्लॉगर्सला जॉईन आहे. तेव्हापासून पाहतोय, दर रविवारी नाही म्हणलं तरी आम्ही असे 7 ते 8 बॅग आम्ही कनेक्शन करतो. प्लास्टिक जे रस्त्यावर पडलेलं आहे, पाण्याच्या बॉटल्स असतील, वेपर्स असतील, अनेक प्रकारचं प्लास्टिक असतोय, किंवा त्याच्यामध्ये उरलेलं अन्नसुद्धा असतं. ते सुद्धा काही महिलांनी काय करतात, रात्री आम्हाला म्हणजे असं फिरायला जातात ना जेवण केल्याच्या नंतर रमतगमतसाठी, त्यांना वाटतं की आम्हाला कोणी पाहत नाही, पण आम्ही अक्षरशः त्यांना रोखले टोकले तरी पण ते ऐकत नाही आहेत. महिला वर्ग जे आहे ना, उरलेलं अन्न काय करतात, प्लास्टिकमध्ये टाकून नालीच्या कडेला टाकतात. छोट्या बाळासाठी सुद्धा आणि आपल्या सुद्धा आरोग्याला खूप घातक आहे. आणि तुम्ही हे सगळं बघितलं असाल तर हे स्वच्छता आणखी पाहिजेच. आणि भारतामध्ये तेव्हापासून झालं स्वच्छता अभियान सुरू झालेली आहे, बट आपल्या नांदेडमध्ये आणखी घाणी आहेच, दिसून येते आपल्याला. इंदोर सिटी खूपच क्लीन अँड ग्रीन आहे, बट आपल्या नांदेड शहराला जर तसं क्लीन अँड ग्रीन करायचं असेल तर मग म्हणजे आणखी स्वच्छ का झालं नाही नांदेड शहर? कारण आता हे तुम्ही एक खूप चांगला मुद्दा याने की मला प्रश्न केलात की इंदोर शहर, बरोबर आहे. हां, आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, आपलं नांदेड शहर आहे. आपण दुसऱ्या राज्याचा आपण गुणगान करतोय का? कारण आपले जे विचार आहेत ना, आपल्या डोक्यामध्ये जे भरलेलं प्लास्टिक आहे ते अगोदर काढा, मग आपलं नांदेड शहरच काय, आपलं महाराष्ट्र राज्यच काय, आपलं हिंदुस्थान प्लास्टिक मुक्त हिंदुस्थान होईल, असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि हे इनिशिएटिव्ह जे तुम्ही चालवलं हे एक ठिणगी आहे, आणि नंतर हे मशाल होऊन सगळीकडे भारताभर पसरेल हे मला वाटतं. नक्कीच, कारण ही काळाची गरज आहे मला असं वाटतंय. कारण पहा ना, आता जनरली की आपलं आयुष्य 100 वर्ष होतं, सिमेंटचे रस्ते आलेले आहेत, झाडाची कत्तल होत आहे दिवसाढवळ्या, झाडं कोणी लावत नाही, पर्यावरण मित्र सुद्धा आपण पाठीमागं पडतोय. 100च्या पाठीमागं 2 झाले तर काय होते, प्रत्येक व्यक्तीनं झाड सुद्धा लावलं पाहिजे. आणि तसंच ही जबाबदारी, हे प्लास्टिक जे आहे किती छान आहे, तुम्हाला दिसतंय का, ते घरात वापरतात आणि रस्त्यावर फेकतात. ह्याचे जिम्मेदार सुद्धा नागरिक आहेत असं मला वाटत आहे. त्यासाठी
ह्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. खरंच तुमच्यामुळे एक चांगला संदेश लोकांपर्यंत गेला आणि आम्ही तुम्हाला जे काही सहाय्य होईल म्हणजे विद्यार्थी जोडण्यामध्ये ते आम्ही करूच, नक्कीच खूप खूप तुमचे कारण आभार. ते तुम्ही आमच्यासाठी आलात. चांगलं आहे. आणि सर्वच मला आज खरं तर सांगतो माझी आवाजामध्ये थोडंसं फाल्ट असल्यामुळे मी येऊ शकणार नव्हतो, पण एक छोटीशी कंपनी आली त्यामुळे माझा अजून द्विगुणित उत्साह वाढला आहे या सर्वांना पाहून. तसेच मनमत आहे. तुझं नाव काय? जय. वा, व्हेरी गुड. आज कामाची जयच आहे आजपासून. त्यासाठी ह्या चिमुकल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाली पाहिजे. धन्यवाद सर तुमचं खूप खूप. तुमचं धन्यवाद. खरं तर तुम्ही प्लास्टिक मुक्त अभियान सुरू केलं नांदेडमध्ये, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा कामासाठी विद्यार्थी कधीही सहकार्य करतील बरं, कारण त्यांना माहीत आहे की काय होतं याच्यानं, परंतु मोठ्या माणसांना आणखी कळत नाही की काय करायला पाहिजे. बरोबर. आणि तसंच रात्री मला करण हिंगोले यांचा एक मला फोन आला आणि आपल्या मुदखेड जंक्शन येथून आपले नूर सर एक जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत, त्यांनी पण म्हणजे आवर्जून की बाबा हे मोहीम काय आहे आपल्या शाळेत आपल्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी त्यांनी हे मॅसेज आपल्याला ऐकण्यासाठी ते इथं नांदेडमध्ये आलेले. त्यांचं सुद्धा आपण एक छोटंसं मनोगत ऐकून घेऊया की सर आपल्याला कसं वाटलं सर आज नांदेड ब्लॉगर्सला जॉईन करून? हे खूप सुंदर असं आणि पर्यावरणयुक्त प्लॅस्टिक मुक्त हा जो कार्यक्रम आहे, कोणत्याच प्रकारचा शासनाचा किंवा कुठल्याच प्रकारचा मोबदला न घेता हे स्वयंप्रेरणेने जे तुम्ही काम करता, या कामाला मी बघून मी प्रेरित झालो. आणि मी सुद्धा माझ्या शाळेमध्ये चिलपिंपरी माझी शाळा मुदखेड तालुक्यामध्ये माझ्याकडे सुद्धा एक 60 ते 70 ब्लॉगर्स आहेत. ते सुद्धा पूर्ण गावानं पूर्ण कचरा जमा करतात, पूर्ण गावानं, आणि त्याचं क्लासिफिकेशन करतात. सुका कचरा, ओला कचरा आणि प्लॅस्टिक युक्त त्यासाठी आम्ही काय केलं माहिती आहे का, म्हणजे मोठ्या मोठ्या जाळ्या केल्या 6-6 फुटाच्या. अच्छा. 6 बाय 6च्या मोठ्या जाळ्या केल्या आणि पूर्ण कचरा म्हणून त्याच्या आम्ही जेवतो. आणि बाकी जे ओला कचरा आहे त्याच्यावरून खत निर्मिती करतो. ओके. आणि प्लॅस्टिकचा त्याचा रिसायकलिंगसाठी पुढचा विचार आहे आमचं. म्हणून मी तुमच्यासोबत जॉईन होण्यामागचं कारण एकच आहे की तुम्ही काम कसं करता आणि तुमची कार्यपद्धती बघून मी माझ्या लेकरांना कार्यपद्धती सांगण्यासाठी इथं आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं लेकरांना असं वाटतं की आपले गुरुजी आपल्यालाच काम लावतात, ते करत नाही काय की. म्हणून मी म्हणलं आपण सुद्धा काम करावं एकदा आणि त्यांना दाखवून द्या की मी सुद्धा काम तिथं करतो, तुम्ही इथं करा. आणि तिथं सुद्धा मी त्यांच्यासोबत काम करतोय. आणि नुसतं हे काम करत नाही तर याच्याशिवाय मी यावर्षी जवळपास 1490 झाड लावले. वा वा, अभिनंदन सर. आणि याच वर्षी लावलं नाही तर दरवर्षी आमचे 500-600 झाडं लावून मोकळं सोडत नाही, त्याचं संवर्धन करण्याचं आम्ही काम करतो. छान, बढिया. एक वृक्ष आपल्या आईच्या नावानं, एक वडिलांच्या नावानं, एक बहिणीच्या नावानं, एक तुझ्या नावानं, आणि भाऊ असेल तर भावना, म्हणजे एका विद्यार्थ्याने 5 झाडं लावले पाहिजे. झाडच का लावले पाहिजे? कारण आज सरांनी म्हणल्यासारखं ज्या ठिकाणचा महामार्ग जे होत चालले रस्ते ते पूर्ण झाडांची कत्तल करायला येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऑक्सिजन झाडांच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कोणी देऊ शकत नाही. बरोबर. आणि ऑक्सिजन हे जीवन जगण्यासाठी सगळ्यात आवश्यक असा वायू आहे, म्हणजे त्याला प्राणवायू म्हटलेलं आहे. आणि एका ऑक्सिजन जेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर आहे ना, जेव्हा दवाखान्यामध्ये एखादा पेशंट असतो ना त्यावेळेस ऑक्सिजनच्या सिलेंडरचे भाव विचारा. आपण मागं कोरोनाच्या काळामध्ये बघितलं 10,000ला ऑक्सिजनचं सिलेंडर मिळत नव्हतं. मात्र जे लोकांनी खूप झाडं लावलेत आणि ते झाडांच्या सहवासात होते, उदाहरणार्थ खेडेपाड्याचे लोक जे आहेत ना, जे निसर्गाच्या सानिध्यात होते, त्यांना कोरोना काय माहीत बी झालं नाही आणि त्यांच्या अंगाला शिवलं नाही आणि त्यांच्याकडे शरीरात घुसलं बी नाही, डोक्यात बी घुसलं नाही. मात्र ज्या ठिकाणी वृक्षांची तोड झालेली त्या ठिकाणी मात्र ऑक्सिजनची कमी निर्माण झाली आणि ऑक्सिजन अभावी कोरोनामध्ये लोक खूप मेले. म्हणून मी एक डोक्यामध्ये तेव्हा 2022 जेव्हा 21-22ला हे कोरोना आला तेव्हापासून माझे हे जे वृक्ष लावण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये दुपटीने त्याचं वाढ केली. तर हे मी तुमचं सगळं बघितल्यानंतर मला खूप असं वाटलं की खरंच हे काळाची गरज आहे. आणि याच्यामध्ये एक 8-10 लोक नाही तर प्रत्येक घरातले एक व्यक्ती या कामामध्ये फक्त रविवारी 2 तास आपण आपल्यासाठी, आपल्या बांधवांसाठी, आपल्या समाजासाठी आणि आपले जे नातलग आहे आपल्या पृथ्वीसाठी आपण हे काम करणं आवश्यक आहे. 2 घंटे म्हणजे काहीच मोठी गोष्ट नाही आहे. काय कारण हे आपल्याला वाटतं की हे जनावरं खातील, जनावरं तर खातील, ते मरतील, ते वेगळी गोष्ट आहे. मात्र माणसंसुद्धा मरू शकतात, कारण प्लॅस्टिक जे आहे ना त्याचं विघटन होत नाही आहे. आणि हे मातीचं पोल्युशन होते, माती प्रदूषित होते. माती प्रदूषित झाली म्हणजे त्या ठिकाणचं तुम्ही जे अन्न घेणार आहेत उत्पादन, ते उत्पादन तुमचं दूषित झालं आणि ते उत्पादन पर्याय आपणच खाणार, पर्याय आपणच म्हणणार. मग एक काळ असा होता की ज्यावेळेस माणसाचं आयुष्य 100 वर्ष होतं
आज माणसाचं आयुर्मान घटलं त्याचं कारण काय, हे कारण आहे. तर मला असं म्हणायचं माधव सर आणि सगळे तुमचे म्हणजे प्लास्टिक फ्लॉगर्स जे नांदेड फ्लॉगर्स आहेत, या सगळ्यांचं खूप विशेष असं कौतुक. मी तुमच्यापासून मोटिवेट होण्यासाठी चाललो. सगळ्यांचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. सरांचं म्हणणं असं होतं की बाबा विद्यार्थी करत आहेत, मी पण केलं पाहिजे. आणि जनरली आपल्या विद्यार्थ्यांना तसं वाटतं की केल्यानं होत नाही रे, आधी केल्याची पाहिजे. म्हणून सर मुतखेडून नांदेडला आलेले आहेत. धन्यवाद सर तुमचं. खूप खूप आभार. पाहिजे झालंच पाहिजे. दीदी बनते, सर बनतात, विद्यार्थी बनतात, भैया बनतात. हॅलो, माझं नाव स्वरूप विनोद मावलवार. मी वेदांतनगर मालेगाव रोडला राहतो. मला ना आज नांदेड ब्लॉगर्स यांच्यासोबत काम करून छान वाटलं, कारण की ह्यांनी आपल्या पूर्ण पृथ्वीचा विचार केला आणि आपल्या नांदेडचा. आणि आपण जर आपल्या शक्यता होत असेल तर आपण एअर पोल्युशन वगैरे आपण कमी करू शकतो. आणि ना आणि आपले जे कचरा राहते प्लास्टिक वगैरे त्याला ना वेगळं ठेवायचं, जसं की डस्टबिनमध्ये. ओके, थँक्यू. माझं रे मित्रांनो टाळ्या. तू बोल. हां, उभं नवं हे पहिलवान वय. बोल आता, डेअरिंग न बोल, चांगलं. जय किशन रेखावर माझं नाव आहे. आज केलं काम करत असलं आणि एअर पोल्युशन होते, बॉटल्याचं दारूच्या बाटल्या फोडू नये, काच फुटू नये म्हणून. मला नांदेड ब्लॉगर सोबत कचरा एकट्ठा करून खूप चांगलं वाटलं. माझं नाव ऋतुराज लक्ष्मीकांत कल्याणकर आहे. मी वेदांतनगर येथे राहतो. आज मी इथं आलो त्याचा मी खूप श्रीकांत सरचे मी खूप आभार मानतो. तुम्ही आम्हाला नांदेड शहर स्वच्छ करणं आणल्याबद्दल. आज आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही कचरा नांदेड स्वच्छ केलं, तेव्हा प्लास्टिक मुक्त केलं नांदेड. तर मी तुमचे खूप आभार मानते सर. हॅलो, माझे नाव अथर्व अभिजित पाठक आहे. मी वेदांतनगर येथे राहतो. मला आज नांदेड ब्लॉगरसोबत काम करून खूपच छान वाटले आहे, कारण ते कचरा गोळा करून आपल्या पूर्ण धरतीची जमिनीची फिकर करतात. असं थँक्यू. मला खूप छान वाटलं. आमदार साहेबाची भेट घ्यायची होती, पण ते तिथं थोड्या वेळानंतर येणार होते. वेळ आहे साहेबांना, त्याच्यामुळे बोलणं झालं नाही. पण लवकरच आपल्या त्या दुर्गादेवी मंदिराकडे येणार आहे, तिथं आपण बोलू शकतो. आजच येणार आहे, सगळ्यांनी बोलायचं त्याच्याविषयी. नांदेड शहर स्वच्छ करण्याचा ध्यास मनी बाळगून आणि स्वच्छ करून हे लेकर आपल्या स्वतःचे हात स्वच्छ करत आहेत. लॉगिंग झाल्यानंतर स्वच्छता अभियान केल्यानंतर आम्ही आमच्या क्लासमध्ये परत आलो. अँड हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? कोण सांगू शकेल का? नॉर्मली थोडक्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता का? आणि याच्यानंतर सुद्धा तुम्ही स्वच्छता अभियानामध्ये सामील होणार आहात का? येस. अँड ग्रीन आणि क्लीन इंडिया आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजेच. आणि तुमचं सहकार्य असेलच तरच मग आपण अशक्य ते शक्य करू शकता. ठीक आहे.